माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, आता 2 दिवसापाठीमागेच की महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीचा GR काढला होता. आता एक माहिती समोर येते की मुद्दाम कर्ज थकविणाऱ्यांना आता भुर्दंड बसणार आहे. तर हे एक भुर्दंड काय आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेऊया. तर चला मग, आपणही बँकाचे कर्ज थकवले तर कर्जमाफीचा लाभ मिळेल म्हणून मुद्दाम थकीत गेलेल्या शेतकऱ्यांची फसगत झाली आहे. मागील वर्षापेक्षा यंदा चौपटीने थकबाकीदार शेतकरी व 2.5 पट रक्कम वाढली आहे. मुद्दाम कर्ज थकविणाऱ्या शेतकऱ्यांनी बँकेची तर अडचण केली आहे, शिवाय स्वतः शेतकऱ्यांनी व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीवेळी सत्ताधारी भाजपाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. सत्तेवर येताच विरोधी पक्षाकडून शेतकरी कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील वर्षापासून लवकरच कर्जमाफी होईल असे सांगत होते. त्यामुळे थकबाकीत गेलेले शेतकरी तर थकीत राहिलेच, शिवाय मागील वर्षात अनेकांना कर्जमाफीच्या लाभासाठी कर्ज भरले नाही. त्यामुळे 24-25च्या तुलनेत 25-26 या वर्षात थकबाकीत चौपटीने शेतकरी तर थकबाकीची रक्कम 2.5 पटीने वाढल्याने बँकांनी दिलेल्या आकडेवारीनुसार दिसत आहे. शेती कर्ज माफ होणार या भावनेतून 1 वर्षात कर्ज थकविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 1,55,805 ने वाढली. यांच्या थकबाकीची ही रक्कम 1,938 कोटी इतकी आहे. मात्र शासनाने कर्जमाफीचा कालावधी बदलल्याने मुद्दाम थकबाकीत गेलेल्यांच्या पदरात काहीच पडले नाही. ही वाढलेली थकबाकी राष्ट्रीयकृत खाजगी सहकारी बँकांची आहे. मुद्दाम कर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना आता मुद्दल तर भरावी लागणार आहे, शिवाय व्याजाचा भुर्दंडी सहन करावा लागणार आहे. तर